भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी कसं आग लावी कुणी कसं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या कोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. पेपर परमेश्वरा. जयराम जी की. यामिनी आले आले आले. आली बातमी आली, आधुनिक कालिदासाचा जन्म झाला. दाखवा. नाही ग, आधुनिक कालिदासाचा खून झाला. खून म्हणजे अगं माझी कविता छापून आली आहे, पण भलत्याच्याच नावानी. ते बघ. अयोध्या सूत. यामिनी तुझ्यासाठी ही कविता चोरली ग. माझी स्वतःची कविता कोणीतरी हा अयोध्या सूत स्वतःच्या नावाने छापतोय. अगं बाई, खरंच की. बघ ग बघ, या अयोध्या सुतानी या लंका सुताचा खून केला ग. का हुआ बल्ला? मग मी ते क्या कह रहे? ओ ये तो बड़ी बातमी है. काय बडी बात आहे. काय कळलं तुला? आणि तुला काय करायचं रे? काय झालं ते? हमें क्या करना है, सहज विचारलं. सहज? हा. नाही, तू मला काहीही सहज विचारू नकोस. हे घर सहज कधी सोडून जाणार आहेस तेवढंच फक्त सांग. तू कविता संग्रहाची प्रत दिली की लगेच जाणार मी इथून. का हो, हस क्यों रहे हो? नाही काय आहे, काही काही माणसं अडाणी असतात ना, ती आयुष्यभर अडाणीच राहतात. अरे जग कुठे चाललंय, आपण कुठे आहोत, काही कल्पना नाही. कारण लिहिता वाचता कुठे येतं आपल्याला. अरे बिरजू, माझ्या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती संपली सुद्धा. हो हो, तुझी कविता छापून आली? याला कसं कळलं कविता माझी आहे आणि छापून आली आहे? अहो, तुम्ही आता बोललात ना, तेच ऐकलं असेल त्यांनी. कळलं का रे? माझी कविता एवढी लोकप्रिय झाली की तिची चोरी झाली. चोरी. आणि छापून आणली कोणीतरी. कळलं? आयशा, तुझी कविता कोण चोरणार? माझ्या कविता चोरीला जातात ना, कारण त्या मौल्यवान आहेत. मौल्यवान. अशी कविता मी 4 रुपये किलोनं रद्दीत घेतो विकत. हे बघ, तू रद्दीत विकत घेतोस ना, ते साधे कागद असतात. कळलं? अरे माझी प्रतिभा नाही, माझ्या भावना नाही. अरे कितीही झालं ना तरी तुझ्यासारख्याला माझ्या मेंदूची किंमत काय कळणार रे? तुझा मेंदू भंगारात पण घेणार नाही मी. दाखवतो तुला. एक दिवस कळेल तुला माझी किंमत. नाही बघायची ते तुझी किंमत. मी दाखवणारच एक दिवस तुला माझी किंमत. अरे दुसऱ्याच्या कविता स्वतःच्या म्हणून छापतोस. स्वतःची आधी कविता कर जी छापून येईल. जा जा, बड़ा आया है लंका सूत.
अंदर जाके चाय पी जा. असू द्या तुम्ही चिडू नका. हा आपण जाऊया चला. हो चला. अहो, बाहेर कुठे जाताय? आज जाऊया. चिडू नका. माझी कविता कोणी चोरू कशी शकतात? अरे मौल्यवान कविता कोणी चोरायची? ले बेटिया बेटिया खा ले बेटिया. नकोय मला. आधा खा ले. नको. अच्छा थोडं सा खा ले. म्हणलं ना मी नको. ठीक है मैं पाव लाती हूँ उसके ऊपर मक्खन लगा के खा ले. हाँ खरंच नकोय मला. का हुआ हमारी बिटिया को? तुम्ही तर बोलूच नका. हाँ. हे चुकीचं आहे पा. वही तो. अगर पसंद नहीं है तो होटल में जाके खा. बहुत पैसा है हमारे पास. जा. तुम्हाला चांगलंच माहितीये मी त्याबद्दल बोलत नाहीये. मी ह्या कवितेबद्दल बोलतीये. आ गई का कविता? कौन है ये कविता? तुम अपना मुंह बंद रखो. हाँ बोलो. ही चोरी है चोरी. हाय दया पेपर चुराए. हाय दया ये गंदी बात है बहुत. खामोश. हम कौनो चोरी नहीं किए हैं. तो? ये चोरी है. अच्छा ही चोरी नाही तर मग काय आहे? काय म्हणाला होता तुम्ही मला? का? की मी या कवितेचं सोनं करेन. हे असं सोनं केलं तुम्ही? लंका सुताचा अयोध्या सूत. देख बिटिया दो बातें हैं. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. जी पकडली जाते ती चोरी आणि छापून येते ती कविता. ही म्हणे. हाँ हमारे यहाँ है. हाँ दूसरी गोष्ट ये कविताएं मैंने चुराई नहीं है. बकायदा पैसे देकर खरीद ली हैं. समझ गई? अयोध्या सूत के नाम से. जाओ. पा. हाँ जा होटल में जाके खाना खा. अरे? वड़ा पाव फिड़ा पाव. हाँ जाओ. हाय दया इसे का होएगा? ए जी ये क्या है सब? लंका सूत अयोध्या सूत रामलीला कर रहे हो का? तो हम सीता माँ. ए शूर्पणखा अब रामलीला नहीं होगा महाभारत. महाभारत. तो हम द्रौपदी. हे दुःशासन. वाचकांचा पत्र व्यवहार. हा कळवण्यास अत्यंत दुःख होते आहे की छे वाचकांच्या पत्रव्यवहारात कुणी असं लिहित नाही. हा कसे सांगू या लंका सुताचे दुःख अयोध्या सुताने उडवले माझे मुख मुख मुख. अरे पाहता पाहता कविता झाली पण पत्र लिहून होत नाहीये. काय मोऱ्याला लिहायला सांगा. मोऱ्या ए मोऱ्या. हा मुलगा करत तर काहीच नाही तरीही वेळेत येत नाही. मोरया. काय बाबा? हा एक पत्र लिहायचंय. मग लिहा ना. अरे तुला एक पत्र लिहायचंय. मला पत्र कशाला लिहिता? त्यापेक्षा सांगा मी इथेच आहे. मोरया तुला पत्र लिहायचंय म्हणजे तुला स्वतः लिहायचंय. मी तुला ते सांगणार आहे. अच्छा अच्छा लेखक कोण आहे? तुम्ही का मी? मी आहे. खोबाडीत मध्ये ना शानपणा करशील तर बस इथे गपचूप. बस इथे आणि हे हातात घे. आता काहीतरी लिहिशील तर पुढे नोकरी लागेल मोरया. अरे नोकरी लागली तर VRS घेता येईल. मग घरामध्ये बसता येईल आणि पुढे कविता करता येतील. बाळा हे सगळं करायचंय की नाही तुला? हा लिहायला घे. बाबा मला जमणार नाही. जमणार नाही? मला शेफ व्हायचंय. तुला शेफ व्हायचंय त्यामुळे हे जमणार नाही. ठीक आहे मग ह्यापुढे आम्हालाही तुला अन्नाला लावणं जमणार नाही. यापुढे तुझा दाणा गोटा या घरातला बंद. मीठ मिळणार नाही साखर मिळणार नाही. सांगा काय लिहायचंय? शाबास. वाचकांचा पत्र व्यवहार. तुम्हाला माहितीये ना मला व्यवहाराचं काही जमत नाही म्हणून. अरे गधड्या हा व्यवहार वेगळा तो व्यवहार वेगळा. हा लिहा. व्यवहार हा मुळात शब्द आहे ना हा मराठी शब्दकोशामध्ये
इसवी सन पूर्व मला वाटतं. एक मिनिट हा. काय रे इसवी सन पूर्व. कार्ट्या हे काय लिहितोय तुला माहिती म्हणून सांगतोय. हा लिहायचंय ते वेगळं आहे. लिहा. वाचकांचा पत्रव्यवहार माननीय संपादक स्वल्पविराम. संपादक हा. स्वल्पविराम. स्वल्पविराम लिहिलास. स्वल्पविराम लिहिलास असं लिहायचं नाहीये. स्वल्पविराम रे असा. कॉमा होय. कॉमा. हा. तर लिहा माननीय संपादक स्वल्पविराम दैनिक विचित्र वृत्त. दैनिक हा विचित्र वृत्त कसं लिहायचं सांगतो. बघ बाळा आधी व काढायचा. व व. हा. आता त्याला रुकार दे. कसा. अरे हे बघ हा असा काढला की उकार होतो की नाही. उकार. हा व आहे. असा काढलास तर उकार की नाही. त्याच्याऐवजी असा काढ बघू. मग उलटाऊ म्हणा ना. बरोबर आहे. हं. लिही वृत्त. लिहिलंस का. आता लिही आपल्या दैनिकामध्ये काल छापून आलेली यामिनी तुझ्याच साठी ही कविता माझी म्हणजेच लंकासुताची असून कोणीतरी अयोध्यासुत या नावाने छापली आहे. तर मुळातच हे चौर्य कर्म आहे. शौर्य कर्म समजण्यात फार वेळ जाईल. तू चोरी लिही. तर मुळात ही चोरी आहे आणि ही चोरी आणि चोरी करणारा या दोन्हीचाही मी निषेध करतो आहे. ही चोरी करणाऱ्याने कोण तो कोण अयोध्यासूत आहे त्याने माझी जाहीर माफी मागावी असे मी आवाहन करतो आहे. हा बस. हा. थांब. खाली लिही ताक. ताक. हा त्या अयोध्यासुताने असे न केल्यास त्याला अवघड जाईल. आता थांब. पुढचं काळ्या पेनाली लिही. काळं पेन कशासाठी. माझा निषेध आहे म्हणून. निषेधासाठी काळं पेन. पण पेपर मध्ये काळ्या शाईनी छापून येणार. तरी माझ्या समाधानासाठी लिही. पण बाबा मी सांगतोय म्हणून लिही. आणि खाली लिही बल्लाळ लंबोदर काशीनाथ पाठक अर्थात लंकासुत. झालं. हा आण बघू इकडे. आम्ही का वेळा ही कविता म्हणजे शुद्ध लेखन का काय रे. कविता माफी मागावी. वा वा मोऱ्या वा. अरे तुला कल्पना नाहीये माझं केवढं मोठं काम तू केलेलं आहे. आता आता त्या अयोध्या सुताला सुतासारखा सरळ करतो का नाही बघ. जाहीर माफीच मागायला लावतो. काय झालंय साहेब. काय झालं हरणी. निशाणा मज लागला ना. व्हाट रबिश यू फ्लोट. क्या बोल रही हो. तो ये भाषा हमारे समझ में नहीं आवत है. तनिक मराठी में तो बोलो. अहो म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुम्ही एवढे खुश का दिसताय. खुश का दिसतोय हरिणी. माझी कवितेची चाल बरोबर कामी आली. बल्लू ऐसा हैरान हुआ है कि पूछो ही मत. ठीक है नहीं पूछूंगी. अरे पगली पूछो ही मत का मतलब होता है कि पूछो. ओह आई सी. नहीं 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 नहीं. त्या बल्लूला गेंड्याला चांगलाच पिडणार आहे मी आता. इस कविता की अब मैं एल्बम निकालूंगा. मधबल अब मैं इस कविताओं को धुन लगाऊंगा. सुन साहिबा सुन.
प्यार की धुन. नाही तू नको चाललोस. मग कोण लावणार आहे? हमारे ढोलकपुर के चाचा. ते लावणार आहे. अगर ते नहीं गए, ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, लात मारून तिथे पाणी काढीन. असं मराठीत म्हणायचं ते? बहुत होशियार थे. या कवितेला आपल्या घरचाच माणूस चाल लावू शकतो. कोण? सर अष्टपुत्रे. जब भी कोई लड़की बोली मेरा दिल दीवाना बोले, डोले डोले मेरा मन डोले डोले डोले, देवा ओले ओले माझा देवा ओले ओले ओले. मास्टर जी बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. क्या गाते हो आप. आपके अंदाज कुछ अलग ही है. मास्टर जी हमने आपको यहाँ पे इसलिए बुलाया है. हाँ. हमने कुछ कविताएं हैं, उसको अपने सुर से आप सजा सकते हो. कसं आहे बिरजूजी की माझ्यातल्या थोर संगीतकारा तुम्ही अजून ऐकलंच नाहीये. तुम्हाला सांगतो 1989 साली जेव्हा मी पान खाओगे. नाही 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 नाही. अहो आधी गाण आणि मग पान. ठीक है. तर तेव्हा मी बरं का एक चाल लावली होती, तेवढी जरी ऐका बरं का. ताजा हो ताजा भाजा गया ताजा. मास्टर जी ये धुन कहीं सुनी सी लगती है. कहीं ये सुनी है. यार हो यार. अगदी बरोबर आहे. कसं आहे की 12 सूर सरगम मध्ये असे खेळत असतात. ताजा हो ताजा भाजा घ्या ताजा शेपू 20 रुपये. बहुत ही अलग ही अंदाज है आपका. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. नाही कसं आहे की मला काय काय येऊ शकते याची मी तुम्हाला झलक दाखवली. आप तो महान हो मास्टर जी. मास्टर जी आपने हमारे लाजो को गाना सिखाया है. अगर आप लाजो को गाना सिखा सकते हो तो हमारे रेखा को भी सिखा सकते हो ना. रेखा रेखा को नहीं जानते आप. हमारी रेखा बड़ी बड़ी आंखें हैं, रसीले होंठ हैं, ऐसा टुकटुकित कलर है उसका, आप जानते नहीं हो. अरे हमारी भैंस. हाँ इसी अंदाज में सिखाना है गाना उसको. आपण तिला सवडीने शिकूया. पण तुमच्या काही कविता आहेत असं आपण म्हणालात. हाँ, हमारी कविताएं ये देखो, ये कविताएं हैं. वा वा. यामिनी तुझ्याच धीरे धीरे से. यामिनी तुझ्यासाठी. हाँ लगा सकते हो उसको चाल. ये देखो ये कविता है. हाँ, देखो लगाओ उसको चाल. म्यूट हो गए का. हाँ, हाँ. नाही नाही तुम्हीच म्हणालात ना की धीरे से. हाँ, हाँ जोर जोर से. हाँ अब आएगा असली मजा. आभाळ हे निळे वाह वाह. आभाळ हे निळे यामिनी तुझ्याच साठी त्यामधले ढग हे काळे यामिनी तुझ्याच साठी. इकडून उडती बगळे यामिनी 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 तुझ्याच साठी. किड्या मुंगे सगळे सगळे आहेत बुवा, त्याही आहेत. किडे मुंगे सगळे सगळे यामिनी. बस. हे काय चाललंय? का बरं एवढी चांगली चाल होते नाही आवडली का? गुरुजी चाल आवडली हा. पण तुमचं हे वर्तन नाही
आवडलं. म्हणजे काय असं झालं काय? विद्यार्थी हमें कहते हो और गाना गाते हो वो यामिनी के लिए. नाही बाबा तसं काही नाही. काही बोलू नका. त्या यामिनीसाठी आभाळ निळे निळे आणि आमच्यासाठी काय हिरवे पिवळे. तसं नाही. काही बोलू नका. त्या यामिनीसाठी काळे ढग आणि आमच्यासाठी काय लाल ढग. तसं नाहीच आहे. काही बोलू नका. तिच्यासाठी बगळे उडणार आणि आमच्यासाठी काय कावळे. बोला बोला गुरुजी बोला. कसं बोलणार? तुम्ही बोलत ना. काही बोलू नका. नाही नाही आता बोला. तिच्यासाठी सगळे किडे मुंग्या सगळे सगळे आणि या लाजूसाठी काय सांगा ना काय. तसं नाही हो. जरा दम तरी घ्या ना. गुरुजी आता आपण आपली शिकवणी बंद करूया. नाही पण का? का? जा ना जा. ते यामिनीलाच गाणं शिकवा. आम्हाला कशाला शिकवताय. जा. नाही नाही मी गाणार. जा. नाही मी गाणार. जाईया. आभाळ निळे निळे लाजो तुझ्याच साठी. झूठ कह रहे हो. त्यामधले ढगे काळे लाजो तुझ्याच साठी. आता आणखीन थोडं बरं का. थोडस ठेक्यात. आभाळ निळे निळे लाजवंती तुझ्याच साठी. लाजवंती तुझ्यासाठी. लाजवंती तुझ्यासाठी. लाजवंती तुझ्यासाठी. लाजवंती तुझ्यासाठी. मोरू तुझा माझ्यावरचा राग गेला म्हणून तू मला बोलावलं? नाही, मी तुला जाब विचारायला बोलवलंय. आजचा पेपर वाचला असशीलच ना? का आता गप्प का? कोण हा अयोध्यासूत? मी तुला यापूर्वीही विचारलं होतं माझ्या बाबांच्या कवितांविषयी तुला काही माहितीये का म्हणून, पण तू म्हणालीस मी वचनात अडकलीये. मोरू अरे खरं आहे ते. मला सगळं कळलंय महुआ. मी काही इतका दूधखोळा नाहीये. सगळ्या गोष्टींचा अर्थ कळतोय मला. तुम्हीही दगा दिलायत आम्हाला. आमच्या साधेपणाचा फायदा घेतला तुम्ही. असं नको बोलूस मोरू. फार झगडे यांच्या स्फुट लेखनात सुद्धा इतकी जहरी टीका नसते रे. महुआ मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सगळं माहीत असूनही तू गप्प राहिलीस. लंकासुताचा अयोध्यासूत होताना बघून काहीच वाटलं नाही तुला? बास मोरू बास. आज मी तुला सगळं खरं सांगणार आहे. तुझ्या बाबांच्या कविता आमच्याकडे चुकून आल्या. माझ्या बाबांनी त्या रद्दी म्हणून घेतल्या आणि मला म्हणाले तुझ्या बाबांच्या कविता मी प्रसिद्ध करेन, छापून आणेन. मी विश्वास ठेवला रे त्यांच्यावर. पण आता त्यांनी हे कृत्य करून वचनभंग केलाय. त्यामुळे आता मीही कुठलंही वचन पाळायला बांधील नाही. सदा बंडे यांच्या कथेतली नायिका जशी त्यांच्या वडिलांविरुद्ध बंड करते ना, तशीच आता मीही बंड पुकारेन. महुआ मला विश्वास होताच की तू माझ्याशी कधीही खोटं वागणार नाहीस. सॉरी मऊ. या सगळ्या परिस्थितीमुळे माझा गैरसमज झाला. नको मोरू, नको त्या कटू आठवणी. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यात मी तुला मदत करेन. माऊ ससुल्या, माऊ ससुल्या. माऊ माऊ आपल्यामधली ही भिंत कधी तुटणार? तुटेल, तुटेल ससुल्या तुटेल. एक दिवस आपल्या घरातनं भांडणाचे नाही तर प्रेमाचे सूर ऐकू येतील. माऊ आकाश निळे सारे. बहुत बढ़िया. आकाश निळे सारे. वाह क्या कहने. यामिनी
कटार. तुझ्याच साठी यामिनी, ए यामिनी, तो अगं मी काय दीन चंद्र तारे अरे यामिनी माझी कविता आहे. तुझ्या कोण गातंय? साठी यही तो मैं कह रहा था बल्ला सेठ. हे मंद मंद वारे हे मंद मंद वारे, हे शेंगदाणे खारे हे शेंगदाणे खारे, ही गुरे आणि ढोरे ही माझी गुरे कविता चोरली की काय? ढोरे, ही चन्या मन्या बोरे ही चन्या मन्या बोरे. धिन ता ता चिता चिता दिन ता ता ता. हे चिंता ता चिता चिता दिन ता ता ता. चिंता ता चोर चिता चोर चिता. चोर. का हुई गवा बल्ला? घर में चोर घुस गए का? माझ्या घरात चोर नाही शिरलेले. अरे तुला तुला चोर म्हणतोय. आता इथे चिंता चिंता करून जातोयस ना. अरे ही माझी कविता आहे, हे माझं गाणं आहे. हा कोण कुठला दळबदरी माणूस आलाय? हा माझं गाणं म्हणतोय, याला काय हक्क आहे रे? फार अपमान होतोय माझा, मी निघतो आता. नहीं, आप बैठो, आप बैठो. ए बल्ला, कौन सी कविता? किसकी कविता? काय कविता कविता काय? आता हे जे गातोयस ना, हे माझं गाणं आहे रे. माझी प्रतिभा, माझी कविता आहे. अरे दिवसाची रात्र करून, रात्रीचा दिवस करून, अपार कष्ट करून मी ही कविता लिहिली होती रे. ती अशी चोरलीस चांडाळा. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. मी ह्याच्या विरोधात आवाज उठवीन. निषेध निषेध. मी सत्य जगासमोर आणीन. माझ्या देशातल्या बंधू बांधवांनो, आज ए बल्ला, हो गई तेरी चिल्लम चिल्ली. अरे अब मैं क्या कहता हूँ वो कान खोल के सुन. ये जो कविता है, आकाश निळे ये जो तेरी कविता है, कविता नाही रे, कविता नाही रे, कविता कविता. वही वही. हाँ. ये जो कविता है, जिसकी भी है, वो हमने पैसे देके बकायदा खरीद ली है. बाकायदा काय बाकायदा? अरे हे सगळं बेकायदा आहे रे. मी लिहिली होती रे कविता. नाव पण होतं खाली लंका सूत. माझी कविता आहे रे ती. सुत साहेब, सुत तुम्ही साहेब. गप्पा बसा हो. सुत साहेब कोण कुठला माणूस? अरे या अशा अन्यायामध्ये सहभागी होतोस तू सुद्धा? ए बल्ला, अगर तू लंका सूत है तो हम है अयोध्या सूत. अयोध्या सूत. या ज्या तुझ्या कविता आहेत ना थुतरट, या मीनी तुझ्यासाठी, या मीनी तुझ्यासाठी, ये कविताएं मैंने खरीद ली है रद्दी के भाव से. कशी? रद्दीच्या भावात. आता या कवितांचा मालक मी आहे, अयोध्या सूत. आप क्यों रुके हो? शुरू हो जाओ. आकाश निळे सारे या मीनी तुझ्यासाठी, आकाश निळे सारे या मीनी तुझ्यासाठी. डोळी दाबी आहे, मुस्कट दाबी रे. ही मुस्कट दाबी आहे. एका थोर कवीची मुस्कट दाबी आहे. चल, या मीनी तुझ्यासाठी, या मीनी तुझ्यासाठी है. चिंताक ताक चिता चिता जिंताक ताकता जिंताक ताक चिता चिता जिंताक ताकता जिंताक ताक चिता चिता जिंताक ताकता. बघितलंस ना हरिणी, बघतेस ना काय चाललंय ते. या देशात कविता सुद्धा चोरतात लोक. हो ना, किती प्रेमानं लिहितात हे माझ्यावर कविता. काही लोक त्या कविता चोरतात, त्यावर चाली करतात. चिंता चिता चिता म्हणे. किती कल्पकतेने ह्यांनी स्वतःचं नाव ठेवलं होतं, लंकासूत. ते सुद्धा चोरलं. पेपरात छापून आणलं काय तर अयोध्या सूत. जाऊ द्या ना, तुम्ही नका काळजी करू. त्यापेक्षा ना मी काय म्हणते ना ते शांतपणे ऐकून घ्या. हा सांग. आता नाहीतरी तांदूळ निवडून झालेच आहेत ना तुमचे. भात लावा, सगळा स्वयंपाक करा आणि भांडी तेवढी घासून ठेवा बस. हो बरोबर बोलतेस तू हरणी. काय? म्हणजे मी स्वयंपाक करते आणि भांडी घासून ठेवते, तुम्ही नका काळजी करू असं म्हणत होते मी. मी काय बोलतेय, तू काय बोलतेस? अहो मग काय बोलू आता? आता आल्या ना छापून, आता काय करणार आपण? बघ ना. मला काय वाटतं माहितीये का, बल्लाळने ना आता सरळ सरळ ना काहीतरी काय म्हणालीस? म्हणजे बल्लाळ साहेबांनी हा काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आता. तुम्ही ना त्यांना कोर्टात जायला सांगा. नाही ग, नको ग. कोर्टात नको. कोर्टात आमचं उभं आयुष्य जाईल. या घराचा सुद्धा वाद चाललाय अजून. कधी संपणारे कुणास ठाऊक. नाही नको. तू इथे काय करतेस? तू आज चल कामाला लाग. मी काय?
हो मीच ना. दे. कुठली? मी यांना सांगणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. देव आहे ना, तो सगळं नीट करेल. बापू सुद्धा सगळं बघतायत. बिरजू भाऊजींना नक्की शिक्षा देतील. बापू बघताय ना हो सगळं. अरे हमको चोर बोला वो. तुम्हाला आणि चोर, तुम्ही चोर. इस भंगार किंग को चोर बोला वो. आता काय करणार तुम्ही? आता त्याला दाखवतो चोर और मोर कसा होईल तो. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, अरे चोर तो चोर वर शिरजोर. ही म्हण तर तुम्हाला लागू पडते. भुजंग, आता दाखवतो त्याला चोर काय असतो ते. कल के अखबार में और एक कविता छपवाएंगे. उसके नीचे हमारा फोटो और उसके नीचे नाम आएगा हमारा जलाल पाठक. नहीं, अयोध्या सूत. कोण अयोध्या सूत? तेरे खोपड़े में नहीं घुसा. नहीं हो. अरे अयोध्या सूत हम ही हो. तुम्ही? हाँ. अरे वो रावण लंका सूत है तो हम कौन हुए? अयोध्या सूत. संपादक को फोन लगाओ और उसे कहना उदय 20,000 प्रति नहीं 40,000 प्रति छाप. 40,000? हाँ. एवढ्या? म्हणजे 45,000? हाँ. वो संपादक को कहना पैसे का कोनो टेंशन नहीं है, लेकिन कविता छपनी चाहिए. उसके नीचे हमारा फोटो और उसके नीचे नाम आएगा अयोध्या सूत. शाबाश. भाग. 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 और तेज मत भागना, कहीं थक न जाओ. हे असं आहे तर सगळं. हो, मी माझ्या कानांनी ऐकलंय. म्हणजे आता उद्या पेपर मध्ये फोटो सकट कविता वर 40,000 प्रति. मोरू, म्हणजे जी प्रसिद्धी तुझ्या बाबांना मिळणार होती ती आता माझ्या बाबांना मिळणार आहे. हो ना. हे म्हणजे असं झालं की भाजी मी करायची आणि क्रेडिट दुसरा घेऊन जाणार. अगं, ज्याला जिरे आणि बडीशेप यातला फरक कळत नाही त्यानं मुळात कुकरी कॉम्पिटिशन मध्ये भाग कशाला घ्यायचा, आणि घ्यायचा ते घ्यायचा, वर पहिला नंबर मिळवायचा. अरे कुठली कॉम्पिटिशन? कोणी घेतला भाग? काय बोलतोयस तू? अगं ते जाऊ देत. तुला समाधान मिळवायचंय ना प्रायश्चित्त घेतल्याचं? हो. मी सांगतोय तसं ऐकलंस तर तुला प्रायश्चित्त घेतल्याचं समाधान मिळेल. काय करायचं मी? ऐक. किती छान. असं करायचंय? हे पण मला जमेल ना? जमेल म्हणजे जमलंच पाहिजे. जमणारच. तू जर हे जमवलंस ना माऊ, तर मी तुला फोडणीचा भात करून खायला घालीन. किती गोड. माऊ. ससुल्या. माऊ. ससुल्या. हाय हाय, क्या दिख रहा हूँ. ओहो, यहाँ लगवाओ या यहाँ? वो देख लेगा कहाँ पे लगवाना है फोटो. ये तो अब छपेगा. क्या रह गया? हाँ, पैसा. पैसे के बिना तो काम नहीं चलेगा. कहत कबीर सुन भाई साधो. कहत कबीर. ओहो, पैसे के बिना कोई काम थोड़ी होता है. हो गया. बल्ला, तू तो अब काम से गया. संताप
संताप झालेला आहे माझा. आता मी कोणाचंही ऐकणार नाही. आता मला कोणीही रोखू शकत नाही. सोडा सोडा मला, सोडा मला. अहो बाबा, तुम्हाला कोणी धरलेलंच नाही तर सोडायचा प्रश्न येतोच कुठे? आता एकदा जरी मध्ये बोललास ना तरी थोबाड फोडून ठेवीन मी तुझं. काय करू रे, काय करू आणि कसं करू? ठीक आहे, आता कोर्टातच जातो. बाबा, हा. मी तुम्हाला मध्ये अडवलं तर तुम्ही कोर्टात जाणार? आता पुन्हा एकदा जरी मूर्खासारखं बोललास ना तरी तुझ्याच बोटातला मुजा काढीन आणि तुझ्या तोंडात रात्रभर कोंबून ठेवीन. हो बाबा, चिडू नका हो. काय करू? कोर्टात कोणाविरुद्ध जाणार आहात? या बिरजूच्या विरोधात आणि त्या अयोध्या सुताच्या विरोधात. अरे माझ्याच कविता चोरतात, त्याला चाली बिली लावतात, गातात. काय चाललंय काय? कोर्टात खेचतो, दावे ठोकतो एकेकांवर. बाबा, हा? शांत व्हा. चिल चिल. काय चिल चिल काय? मी इतका चिल्लोय आणि तुम्हाला चिल चिल सांगतोस? अरे हा जो बिरजू आहे ना, ह्याच्यासारख्या बेंग, ह्याच्यासारख्या बोंग, ह्याच्यासारख्या बुक्कड माणसांना अद्दल घडवलीच पाहिजे. बाबा, हा. आपल्याला शिव्या सुद्धा नीट देता येत नाहीत ना? हो नाही. हा? काय चाललंय बाबा, हो? आजची सकाळ त्यांची होती, हा, उद्याची सकाळ आपली असेल. माझ्यावर विश्वास ठेवा. शाबास. मी तुला एक गोष्ट सांगू? फार तुझ्या लहानपणापासून माझी करायची राहून गेली रे. कुठली कुठली? तुला लहानपणीच बडवायला घेतला असता ना तर बरं झालं असतं. झालाय का? झालाय का? एक काम चांगलं करताय सांगतोय. सरकार आपली असेल म्हणून कुठे पळून चाललायस? थांब थांब. तुझ्या घरात येशील ना तेव्हा बघतो. फडा 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 मुस्काडीत मारतो. म्हणून म्हणतो शांत राहा. उद्या सकाळी कळेल काय ते. पेपर. बाबा बाबा बाबा. अरे काय झालं बोंबाबोंब करायला? बाबा, अरे बिरजूचा फोटो दाखवतोस मला? नालाय का? बिरजूचा फोटो अहो दाखव. फोटो नाही, मजकूर वाचा. हा. अगं ए यामिनी, यामिनी लवकर ये. काय झालं? अगं हे बघ वाच. खामोश. भुजंगवा, ए भुजंगवा, तनिक इधर तो आ बेटा. बेटा, इस अखबार में जो खबर छपी है जरा जोर से पढ़ के सुना ताकि उस पार सुनाई दे. अरे कशाला उस पार सुनाई दे? त्यापेक्षा मोठ्याने वाचून दाखवतो रे. आई, कालच्या पेपर मध्ये आलेली यामिनी तुझ्यासाठी ही कविता माझी म्हणजे अयोध्या सुताची नसून ती लंका सुताची आहे. त्यामुळे मी अयोध्या सूत जाहीर माफी मागतो आहे. सोबत फोटो दिलाय बघ, फोटो. अब भुजंगवा, भुजंगवा, अब अपनी खबर पढ़ के सुना. अरे ह्यात लिहिलंय, जे ते म्हणाले तेच लिहिलंय. भुजंगवा, ये तुम क्या किए हो? अब यहाँ से जल्दी से भाग, नहीं तो अब मैं ये कुर्सी फेंक के तुझे मार दूंगा कभी नहीं. अरे त्याच्याशी कशाला मारामारी करतोस रे? हिम्मत असेल ना आणि एवढी खुमखुमी असेल भांडणाची तर ये माझ्याशी भांड रे, माझ्याशी भांड. चोर तो चोरवर शिरजोर. अरे चोरा, अरे चोर कुणाला म्हणतोस? अरे तुला म्हणतो चोर. अरे तुझी कविता मी चोरून छापली तरी पेपरात. अरे रद्दीत पण कुणी घेतली नसती भोपू. और नाही तो का? हा. कोणी विचारते का या कवितेला? कोणी विचारावं म्हणून नव्हती केली कविता, माझ्या प्रेमापोटी केली होती कविता. अरे प्रेम, अरे काहे का प्रेम? शेवटी माझ्या नवऱ्यामुळे तुझं नाव छापून तरी आलं. नाहीतर मतदार कार्ड आणि रेशनिंग कार्ड या व्यतिरिक्त कुठे छापून आले का तुझं नाव? माझं निदान पेपरात नाव छापून तरी आलंय, तुझं आलंय तरी का? आणि काय छापणार रे? ए बिरजा, काय छापणार? आणि छापून आलं तरी शेवटी हे लोक ते रद्दीतच घालणार रे. अरे किमान रद्दीत गेले तर पैसे तरी मिळतील.
तुझी कविता साभार परत येते ते बघा ती बल्ल्या. वाक्य ते बोलू नकोस, वाक्य ते बोलू नकोस अजिबात. अरे अक्कल आहे का? कविता करायला अक्कल लागते. एखादी कविता करून दाखव आणि मग बोल रे. अरे तुझ्यासारख्या घाणेरड्या कविता मला करायच्याच नाहीये. कशाला शिकायचं ते कविता करायच्या? शिकायच्या? वा, शिक्षणाबद्दल आपण बोलताय? नाही खरंच आपल्याला शिक्षणाची गरज आहे. जा जरा एखाद्या क्लासमध्ये जा, शिकवणी लाव. अरे पैसे मी देईन वाटलं तर. अरे पैसे काय देणार तू? अरे घरातली रद्दी विकून घर चालवतोस तू. हो कळतंय कळतंय. अरे तुझं घर रद्दी विकून चालत नाही हे नशीब समज गदाड्या. नाही तर तुला स्वतःला रद्दीत विकला असता तुझ्या घरच्यांनी. अरे बल्ल्या, तुझ्या अख्ख्या खानदानासकट घरासकट तुला विकत घेईन मी. अरे घर तुझ्या बापाचं आहे काय? अरे माझ्या बापाचं घर नाही, माझ्या बापूंचं घर आहे. अरे पण तुझं आहे का घर?